नमस्कार शेतकरी मित्रांनो, शिंदे ॲग्रोटेकमध्ये तुम्हा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत झिंकबद्दल। तर मित्रांनो, झिंक हे आपल्या पिकांसाठी खूप महत्त्वाचं एक पोषक घटक आहेत, त्याला मायक्रोन्यूट्रिएंटसुद्धा म्हणतात। तर मित्रांनो, या झिंकच्या वापराबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर झिंकचा वापर कसा करायचा, झिंक म्हणजे काय आणि या झिंकच्या वापरामुळे आपल्याला काय फायदे होतात, तसेच या झिंकचा वापर न केल्यामुळे आपल्याला काय दुष्परिणाम दिसून येतात, याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला नक्कीच शेअर करा। झिंक, सर्वात अगोदर आपण माहिती घेऊया झिंक काय आहे। तर झिंक हे एक सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत आणि याचा वापर आपण सर्रासपणे आपल्या शेतामध्ये करत असतो। परंतु मित्रांनो, शेतकरी मित्रांनो याबद्दल पुरेपूर माहिती नसते, त्यामुळे आपल्याला याचा वापर करून देखील पुरेपूर रिझल्ट बघायला मिळत नाही। तर मित्रांनो, झिंकचे दोन प्रकार असतात, एक चिलेटेड झिंक आणि एक झिंक सल्फेट। तर मित्रांनो, पुढे आपण या दोन्ही प्रकारांबद्दल सविस्तर माहिती बघूयात। त्याआधी आपण बघूयात या झिंकचा वापर आपल्या शेतामध्ये कमी झाल्यामुळे किंवा झिंकची आपल्या शेतामध्ये कमतरता झाल्यामुळे काय दुष्परिणाम होतात, याबद्दल सविस्तर माहिती। मित्रांनो, हे झिंक आपल्या शेतामध्ये कमी झाले आहे किंवा या झिंकची कमतरता आपल्या शेतामध्ये झालेली आहे, हे कशावरून ओळखायचे? तर याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माती परीक्षण। आपण माती परीक्षण करून आपल्याला शेतामधील पुरेपूर झिंकची किती उपलब्धता आहेत आणि झिंक किती कमी पडलेलं आहे याबद्दल एकदम डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता। परंतु मित्रांनो, आपण जर माती परीक्षण केलेलं नसेल तरीसुद्धा आपण या झिंकच्या कमतरता ओळखू शकतात। त्या कशा? तर आपल्या शेतामध्ये आपण जे काही पीक केलेलं आहे या पिकावरून आपल्याला आपल्या शेतामधील कमतरता ओळखायला मिळतात। त्या पुढील प्रमाणे या झिंकची कमतरता जर आपल्या शेतामध्ये झालेली असेल तर मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता आणि व्हिडिओवरती या स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला दिसतच असेल, तर पिकामध्ये पिवळसरपणा निर्माण होतो। तर जे झाडपाल्याचं जे पीक आहे त्यामध्ये गुच्छासारखं पाने झालेली आपल्याला बघायला मिळतात। तसेच मित्रांनो, मका आणि ऊस या पिकांमध्ये पानांच्या शिरा पिवळ्या पडतात आणि खालच्या बाजूनं पानाच्या खालच्या बाजूला या शिरा पांढऱ्या कलरच्या आपल्याला दिसायला मिळतात। तसेच मित्रांनो, आपल्या शेतामधील केलेल्या पिकांची फुलगळ होते, तसेच पिकामध्ये फुलधारणा आणि जे येणारं उत्पन्न आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये घट दिसून येते। तर मित्रांनो, या झाल्या झिंकच्या कमतरता। मित्रांनो, हे फक्त शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे, यापेक्षा आपल्याला खूप जास्त कमतरता आपल्या शेतामध्ये झिंक कमी झाल्यामुळे दिसून येतात। मित्रांनो, आता बघूयात आपण या झिंकचा वापर आपल्या शेतामध्ये कसा करायचा जेणेकरून आपल्याला याचा पुरेपूर रिझल्ट मिळेल। तर मित्रांनो, आपण सांगितल्याप्रमाणे झिंकचे दोन प्रकार असतात, झिंक चिलेटेड आणि झिंक सल्फेट। तर आपण अगोदर बघूया झिंक सल्फेटबद्दल। तर झिंक सल्फेट हे आपल्याला खतामधून मिसळून आपल्या शेतामध्ये देता येते। तर मित्रांनो, या झिंक सल्फेटला देण्यासाठी आपण भेसळ डोसमध्ये सुद्धा झिंक सल्फेट देऊ शकतो। तसेच आपल्याला शेतामध्ये जेव्हा पिकांसाठी खत द्यायचे असेल, रासायनिक खत किंवा शेणखत द्यायचे असेल, त्या खतांमध्ये आपण देऊ शकतो। परंतु मित्रांनो, काही खते अशी आहे त्यामध्ये आपण झिंक देऊ शकत नाही, म्हणजे जे खते स्फुरदयुक्त खतांमध्ये आपण या झिंकचा वापर टाळावा, जेणेकरून आपल्याला स्फुरदयुक्त खतांमधून जर आपण झिंक दिलं तर त्याचा आपल्याला रिझल्ट हा अजिबात बघायला मिळत नाही। आणि आपण या झिंक सल्फेटला स्फुरदयुक्त खतांमधून न देता युरिया आणि पोटॅशयुक्त खतांमधून आपल्या शेतामध्ये देऊ शकतो। मित्रांनो, सर्वात चांगला रिझल्ट आपल्याला जर बघायचा असेल तर मित्रांनो, स्फुरदयुक्त खतांमधून न देता युरिया आणि पोटॅशयुक्त खतांमधून आपण झिंक सल्फेट द्यावे। आणि त्यापेक्षाही चांगला रिझल्ट हवा असेल तर आपण आपल्या शेतामध्ये बेसल डोसमध्ये आपण जे शेणखत टाकत असतो यामध्ये आपल्याला हे झिंक सल्फेट दिलेस खूप योग्य ठरेल। आता बघूया झिंक चिलेटेडबद्दल। तर झिंक चिलेटेड हे आपण आपल्या शेतामध्ये फवारणीच्या माध्यमातून तसेच आपल्याला ड्रीपमधून, आळवणीमधून आणि पाटपाण्यामधून आपल्याला पिकांसाठी देता येते। त्याचाही अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला पिकामध्ये खूप छान प्रकारे रिझल्ट हा बघायला मिळतो। अशा पद्धतीने मित्रांनो, आपण झिंकचा योग्य पद्धतीने वापर केल्यास निश्चित आपल्याला चांगला रिझल्ट बघायला मिळेल। मित्रांनो, यानंतर बघूयात आपण आपल्या शेतामध्ये झिंकचा पुरेपूर जर योग्य प्रकारे वापर केला तर आपल्याला त्याचा काय फायदा बघायला मिळतात। मित्रांनो, आपल्याला शेतामध्ये झिंकचा वापर केल्यामुळे फायदे दिसून येतात। ते कसे? तर मित्रांनो, झिंक हा विविध एन्झाईमने बनलेला एक घटक आहे।
आणि यामुळे पिकांमध्ये येणारे उत्पन्न हे खूप उच्च दर्जाचे येते। तसेच पिकातील पानांमध्ये हरितद्रव्य निर्मिती चांगली झाल्यामुळे पिकापासून आपल्याला खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न घेता येते। तसेच मित्रांनो, पिकांमध्ये शाकीय वाढ चांगल्या प्रकारे होते आणि पिकामध्ये जे नवीन फळधारणा फुलधारणा होण्यासाठी या झिंकमुळे अतिशय चांगला आपल्याला फायदा बघायला मिळतो। मित्रांनो, झिंकचे बरेच फायदे आपल्याला शेतामध्ये दिसून येतात, तर ते आपण या व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही। तर पुढील व्हिडिओ नक्कीच आपल्याला या विषयावर बघायला मिळेल। भेटू या पुढील व्हिडिओमध्ये। या व्हिडिओबद्दल आपल्याला काही शंका असल्यास कमेंट नक्की करा। आपल्या प्रत्येक सक्रिय कमेंटला सक्रिय प्रतिसाद दिला जाईल। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।